मंडळी नमस्कार, रामकृष्ण हरी गुड MC. मी आहे आत्ता सध्या आंब्याच्या प्लॉटमध्ये आणि या आंब्याला किती महिने झाले बापू? 11 महिने झाले, 10 महिने. या आंब्याला 10 महिने झालं लावून आणि आज 10 महिन्यामध्ये सेंद्रिय खत वापरल्यामुळं आज आंब्याचे झाडं अक्षरशः म्हणजे एवढे मजबूत बनलेत आणि बुडं पण मोठे व्हायला लागलेत, फुगायला लागलेत. आणि 10 महिन्यामध्ये आज हे जी केशर आंबा आहे जवळजवळ 310 आंब्याचे झाड आहेत सगळे. आणि या ॲडव्होकेट सुरेश बापू तांदळे यांच्याच शेतामध्ये हे आंब्याचे पण झाड आहेत. आज जे शेती बघतेत त्यांचेच सहकारी तर काय ना विलासजी केकान हे स्वतः ही आंब्याची शेती असेल किंवा त्यांची अनेक बाकीची शेती असेल हे बघतात या ठिकाणी. तर काय वाटतंय तुम्हाला आता विलासजी की हे आंब्याची झाडं बघून काही समाधान वाटतंय का तुम्हाला? समाधान भरपूर येईल. भरपूर आहे ना? बर, एवढ्या कमी कालावधीत एवढं म्हणजे एकतर जमीन एवढी भारी नाही काय तरी पण आपण पाण्याची क्षमता टिकून राहावं ह्याच्यासाठी हायड्रोजेल सारखं, पुन्हा त्याच्यानंतर ग्रोथ प्रोमोटर, ॲक्टिवेटर, ग्रोथ बुस्टर असे म्हणजे याला ॲलोव्हिकॅल असे याला प्रोडक्ट दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळं आज आंब्याचे झाडं, जमीन तर हलकी आहे एकदम परंतु आंब्याचे झाडं वायाला गेलेली नाहीत. तर या माध्यमातून, कारण आंबा म्हणजे फळांचा राजा आहे, तर आज या राजाला सुद्धा जपलं पाहिजे. तर या माध्यमातून आज जे शेतकरी बांधव, आज मी मगाशीच सांगितलं की फळं असतील, फुलं असतील, बागा असतील, काय सोयाबीन असेल, ऊस, तूर, मूग, उडीद, काय जी XYZ ऑल आऊट जी पिकं, फळं, फुलं असतील या सर्व पिकांना चालणारं आमचं सेंद्रिय एकदा वापरून बघा आणि नक्कीच रिझल्ट आल्यानंतर तुम्ही सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्यांना वापरायला लावणार आहेत एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आज या ठिकाणी हा छोटासा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की याला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबा एवढंच सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. गुड MC. रामकृष्ण हरी.